अमावस्याच्या रात्री नवनाथ भक्तांनी कोणती साधना करावी? ओम नमो आदेश. मित्रांनो, नाथ भक्तांनो, अमावस्याची रात्र आली की अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो. अमावस्याच्या रात्री नवनाथ महाराजांची कोणती साधना करावी? काही जण अमावस्याला विशेष साधनेसाठी योग्य दिवस मानतात, तर काही जण या रात्री भीती बाळगतात. पण नाथ भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही भीती निर्माण करणारी गोष्ट जाणून घेणार नाही. आज आपण जाणून घेणार आहोत अमावस्याच्या रात्री नवनाथ महाराजांची शांतपणे नामस्मरण, ध्यान आणि प्रार्थना कशी करावी. ही साधना करण्यासाठी तुम्हाला कोणतीही कठीण विधीची गरज नाही. फक्त श्रद्धा, स्वच्छ मन, शांत मन आणि नाथ महाराजांचे स्मरण पुरेसे आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमावस्याच्या रात्री साधना करताना भीती न ठेवता श्रद्धा आणि सकारात्मक भावना मनात ठेवणे आवश्यक आहे. तर नाथ भक्तांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. तर मित्रांनो, मी मनोज जाधव, नाथ संप्रदाय यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत करतो. माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल घंटी प्रेस करा, जेणेकरून समोरचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. अमावस्या म्हणजे काय? अमावस्या म्हणजे चंद्रदर्शन असलेली रात्र. भारतीय धार्मिक परंपरेमध्ये अमावस्याला अनेक प्रकारची प्रार्थना, ध्यान आणि आध्यात्मिक साधनांना महत्त्व दिले जाते. परंतु प्रत्येक व्यक्तीची श्रद्धा आणि परंपरा वेगळी असू शकते. म्हणून आज आपण सांगत आलेली साधना ही सोप्या भक्ती आणि नामस्मरणावर आधारित आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची भीती निर्माण करणारी किंवा धोकादायक कृती करण्याची गरज नाही. अमावस्याच्या दिवशी सर्वप्रथम काय करावे? नाथ भक्तांनो, अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी किंवा रात्री साधना करण्यापूर्वी सर्वप्रथम स्वतःची आणि साधनेची जागा स्वच्छ करावी. शक्य असेल स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. घरातील देवघर स्वच्छ करा. नवनाथ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल ती स्वच्छ जागी ठेवा. त्यानंतर देवासमोर दिवा लावा. तुमचे परंपरेनुसार धूप किंवा अगरबत्ती लावू शकतात. उपलब्ध फूल असेल तर ते बी अर्पण करू शकतात. काही उपलब्ध नसेल तरी चिंता करू नका, कारण भक्तीमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा. आता शांतपणे बसा. नाथ भक्तांनो, साधनेसाठी शक्यतो घरातील शांत जागा निवडा. मोबाईल सायलेंट करा. काही वेळा कोणाशी बोलू नका. समोर नवनाथ महाराजांचा फोटो ठेवा. आरामात बसा. डोळे बंद करा आणि 3-4 वेळा हळू दीर्घ श्वास घ्या. मनात येणारे विचार जबरदस्तीने थांबवण्याचा प्रयत्न करू नका. फक्त श्वासाकडे लक्ष द्या. हळूहळू मन शांत होऊ द्या. नवनाथ महाराजांचे नामस्मरण. आता नाथ भक्तांनो, नवनाथ महाराजांचे नामस्मरण करा. तुमच्या श्रद्धेनुसार नवनाथ महाराजांचे नामस्मरण किंवा मंत्रजाप करू शकतात. उदाहरणार्थ, ओम चैतन्य नवनाथ हाय नमः हा मंत्र शांतपणे म्हणू शकतात. 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा जाप करण्याचा संकल्प करू शकतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त संख्या पूर्ण होण्यापेक्षा मनातून केलेलं नामस्मरण महत्त्वाचे आहे. मंत्र म्हणताना नाथ महाराजांचे शांत स्वरूप मनात आणा. आपल्या मनातील चिंता, भीती आणि अस्वस्थता त्यांच्या चरणी अर्पण करा. अमावस्याच्या रात्री कोणती प्रार्थना करावी? नामस्मरण झाल्यानंतर नाथ महाराजांसमोर हात जोडून अशी प्रार्थना करू शकतात. हे नवनाथ महाराज, माझ्या मनातील भीती आणि नकारात्मक विचार दूर करण्याची शक्ती मला द्या. माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि सद्बुद्धी द्या. माझ्याकडून चांगली कर्मे घडू द्या. माझ्या जीवनातील अडचणींना धैर्य समोर जाण्याची शक्ती द्या आणि मला योग्य मार्ग दाखवा. प्रार्थना करताना मोठ्याने बोलण्याची आवश्यकता नाही. मनातल्या मनात ही प्रार्थना करू शकतात. साधनेमध्ये एक महत्त्वाचे नियम. नाथ भक्तांनो, अमावस्याच्या रात्री साधना करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. भीतीच्या आधारावर कोणतीही साधना करू नका. अमावस्याला असे केले नाही तर नुकसान होईल, अमुक गोष्टी दिसली तर वाईट होईल, अमुक विधी केली नाही तर संकट येईल, अशा भीती निर्माण करणाऱ्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. नाथ महाराजांची भक्ती ही श्रद्धा, संयम आणि सदाचारावर आधारित असावी. कोणतीही कठीण तांत्रिक साधना स्वतःहून करू नका. जर तुम्हाला एखादी विशेष तांत्रिक साधना, दीक्षा किंवा कठीण तंत्र मंत्र साधना करायची असेल तर ती स्वतःहून इंटरनेटवरून माहिती पाहून करण्यापेक्षा आपल्या परंपरेतील जाणकार गुरु किंवा योग्य मार्गदर्शकांचा सल्ला घ्यावा. आज आपण सांगत आलेली साधना मात्र साधी आहे. दिवा, प्रार्थना, नामस्मरण आणि ध्यान यासाठी कोणतीही धोकादायक वस्तूची आवश्यकता नाही. किती वेळा साधना करावी? तुम्हाला जितका वेळ शक्य असेल तितका वेळ साधना करू शकतात. सुरुवातीला 10 ते 15 मिनिटे पुरेसे आहेत. हळूहळू वेळ वाढू शकतात. पण साधना करताना शरीराला त्रास होईल इतका वेळ बसण्याची गरज नाही. महत्त्वाचे म्हणजे नियमितता. दर अमावस्याला किंवा तुमच्या श्रद्धेनुसार ठराविक दिवशी काही मिनिटे शांतपणे नाथ महाराजांचे नामस्मरण करण्याची सवय लावू शकता. साधना संपल्यानंतर काय करावे? नामस्मरण आणि प्रार्थना झाल्यावर नाथ महाराजांना नमस्कार करा. मनात म्हणा, हे नवनाथ महाराज, माझ्याकडून साधनेत काही चूक झाली असेल तर क्षमा करा आणि मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. त्यानंतर दिवा सुरक्षित ठिकाणी ठेवून साधना पूर्ण करा. जर प्रसाद ठेवला असेल तर तो श्रद्धेने ग्रहण करा. साधना झाल्यानंतर मन शांत ठेवा.
अमावस्याला कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत? नाथ भक्तांनो, अमावस्याच्या दिवशी काही साध्या गोष्टी आपण जाणीवपूर्वक टाळू शकतो. पहिली गोष्ट, विनाकारण भीती आणि नकारात्मक विचार. दुसरी, भांडण आणि राग. तिसरी, दुसऱ्याला वाईट बोलणे. चौथी, कोणाला त्रास देणे किंवा फसवणे. आणि पाचवी, देवाच्या नावाने भीती पसरवणे. याऐवजी त्या दिवशी शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करा. एखाद्या व्यक्तीशी प्रेमाने बोला आणि नवनाथ महाराजांचे नामस्मरण करा. या साधनेचा खरा उद्देश काय? नाथ भक्तांनो, या साधनेचा उद्देश फक्त एखादी इच्छा पूर्ण करून घेणे असा नसावा. साधनेचा खरा उद्देश आहे मन शांत करणे, श्रद्धा वाढवणे, चांगले विचार निर्माण करणे आणि आपल्या जीवनात योग्य मार्गाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळणे. आपण नाथ महाराजांचे स्मरण करताना आपल्या कर्माकडेही लक्ष दिले पाहिजे. फक्त पूजा करून बाकीच्या आयुष्यात चुकीचे वर्णन केले तर भक्तीचा खरा अर्थ राहत नाही. म्हणून नाथ महाराजांचे नाव घेताना आपल्या आचरणातही चांगला बदल करण्याचा प्रयत्न करा. शेवटची आणि विशेष प्रार्थना. आता नाथ भक्तांनो, काही क्षण डोळे बंद करा, मन शांत करा आणि नवनाथांचे नामस्मरण करा. मनात म्हणा, हे नवनाथ महाराज, माझ्या जीवनात योग्य विचार आणि योग्य मार्ग निर्माण होऊ दे. माझ्या मनातील भीती दूर होऊ दे. माझ्या कुटुंबावर सुख शांती राहू दे. संकटाच्या काळात मला धैर्य दे. माझ्याकडून चांगले कर्म घडू दे आणि सदैव आपल्या चरणांची भक्ती करण्याची शक्ती दे. आता श्रद्धेने म्हणा, ओम नमो आदेश. जय नवनाथ महाराज. नाथ भक्तांनो, आजची ही अमावस्येची रात्रीची साधना तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या नाथ भक्त मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा. आणि नवनाथ महाराजांची भक्ती, साधना, मंत्र आणि आध्यात्मिक माहिती मिळवण्यासाठी आपल्या नाथ संप्रदाय चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, ओम नमो आदेश. जय नवनाथ महाराज. पुन्हा भेटूया एक नवीन भक्तिमय विषयासह. तोपर्यंत नवनाथ महाराजांचे नामस्मरण करत रहा. नमो आदेश.